आजच्या या इंटरनेटच्या युगात आणि धावपळीच्या काळानुसार माणूस बदलत निघाला आणि आपल्या जुन्या गोष्टी एक एक करून विसरत गेला. अनेक लोकांनी नोकरीनिमित्ताने गावाकडून शहराकडे धाव घेतली आणि आपल्या सगळ्या गोष्टी मागे ठेवल्या. इंटरनेटच्या अतिवापरामुळे माणसातला माणूस पण विसरला. तो मोबाईलच्या वापराने एकटा पडला. आताच्या या पिढीला ज्या मनोरंजनाच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी मोबाईलच पुरवतो. माणसातला माणूस पण हरपला. पण अशीच काहीतरी माणुसकी कुठेतरी अजूनही शिल्लक आहे ही दाखवणारी आमची सिद्धिविनायक सोसायटी अजूनही कुठेतरी जिवंत आहे. आपली माणुसकी, कला, संस्कृती, परंपरा, वेगवेगळे सण, एकोपा, एकनिष्ठा या अनेक गोष्टी अजूनही इथला प्रत्येक माणूस जपत आलाय. जरी नोकरी निमित्ताने त्याला गावाला जाता आलं नाही तरी तो इथे राहून पूर्ण करतोय. मजा करत करत एकमेकांना समजून घेऊन चालत आलेली पिढी अशीच गप्प बसत नाही हो. छोट्याशा जागेत, छोट्याशा चालीत आपले सण कसे पूर्ण करता येईल हे बघत असतो. केवढा तो माणसातला उत्साह आणि उत्सुकता, हे एकत्र येऊन काम करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. हे आत्ताच्या पिढीला काय समजणार हो. सिद्धिविनायक सोसायटीमध्ये 26 जानेवारी निमित्ताने सत्यनारायणची महापूजा घातली जाते आणि या पूजेनिमित्ताने अनेक कार्यक्रमसुद्धा इथे राबवले जाते. या सोसायटीमध्ये जवळजवळ 4 दिवस आपल्याकडे इथे कार्यक्रम चालू असतात. तर आता 23 तारखेपासून कार्यक्रम चालू आहे. 23 तारखेला आपल्या लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा झाल्या. त्यानंतर 24 तारखेला आपल्या बायकांचं हळदी कुंकू झालं. त्यानंतर 25 तारखेला आपल्या लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे डान्स झाले आणि आज 26 तारीख आहे आणि आज आपल्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे. नाव पण लिहून घेतो संतोष. पूजेचा जो महाप्रसाद असतो तो प्रत्येकाला लवकर मिळावा, चांगला छान मिळावा यासाठी आपल्या बायका तर नेहमी प्रयत्न करतच असतात आणि आता तो महाप्रसाद बनवला जाणार आहे नाळ्यावरती आणि आत्ता रात्रीचे जवळजवळ 1 वाजले आणि तो महाप्रसाद बनवण्यासाठी बायकांनी सुरुवातसुद्धा केले. बायका जमल्यात आणि आता मी सुद्धा त्यांच्यात सामील होणार आहे आणि थोडीशी का मदत होईना करणार आहे. चला बघूया आपल्या बायका काय करतायत त्या. चला. अरे हे काय, आता तर 15 बायका दिसत आहेत. हळदी कुंकाच्या दिवशी तर 50 बाया दिसत होत्या. गेल्या कुठे? चला बघूयात नक्की काय प्रकार आहे तो. अच्छा असं आहे हो. या बायाने तर कमालच केली. 3 गट पाडून कोणी कधी यायचं, काम काय करायचं याचं नियोजन केलंय. हो काय करू का झोप जा मी तर सांगतो. अरे सकाळचे वाजलेत बघा किती, ते 5 वाजलेत. हा बायांचा दुसरा गट चालू झाला. हे इकडे आमचे सोसायटीचे अध्यक्ष बघा काय करतायत. सकाळचा नाश्ता बनवलेले आहे पण कप नाही आहेत. काय किती? 25 किलोच्या पुऱ्या. बापरे. आणला नाही असतील पण ठेवलं नाही. आणि हे आमचे मामूलकर भाऊ पुरी तळतायत. 1 नंबर हा. बघा कसे तन मन ओतून त्यात पुरी तळतायत. कोणाची ऑर्डर असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. गंमत केली हो.
बोला पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ विष्णु महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की काय पाहिजे काय डाळ ताई डाळ आपली कला कुठेही कमी पडू नये, मागे राहू नये यासाठी केलेली धडपड. बघता बघता नमन पण उभं राहिलं. या माणसातल्या माणसाला नेमकं म्हणावं तरी काय. दिवसभराच्या मेहनतीनंतर सुद्धा त्या माणसामध्ये आपली कोकण कला कशी टिकवून ठेवता येईल यासाठी असणारी धडपड. या कोकणी कलाकाराला माझा मनापासून सलाम.